ऑलराऊंडर खेळाडू कल्पेश मोरे आणि गोलंदाजी मार्कवरती शुभमचा विचार केला तर भन्नाट फॉर्म मध्ये असलेला हा खेळाडू, जबरदस्त बॅटिंग जबरदस्त गोलंदाजीच्या नमुन्यावरती मात्र आतापर्यंत यस लेट्स 7 विकेट त्यांनी गोलंदाजीच्या माध्यमातून आतापर्यंत काढलेले. त्यांनी धावांचा विचार केला तर तब्बल 130 धावा आतापर्यंत त्यांनी ठोकून काढल्यात 3 मॅच खेळत असताना. पाहूया पहिल्या चेंडूला सुरुवात होतोय. पहिला चेंडू मात्र क्वालिफायर राऊंडचा, पहिला चेंडू मात्र भूषण सुतार पुलटॉस पद्धतीचा चेंडू पहिल्याच बॉलावरती घेतलेला. खरपोच समाचार पहिल्या चेंडूवरती येतोय हा हाय अँड हँडसम षटकार. वडस सुरुवात, जबरदस्त सुरुवात, काय स्टार्ट भेटलाय. आपण पाहू शकतो पहिल्या चेंडूवरती मात्र घणाघाती प्रहार करण्यात आला आणि पहिला चेंडू स्ट्रेट ग्राउंडला मात्र चांगल्या पद्धतीने खेळून काढला. फुलटॉस पद्धतीचा चेंडू, त्यावरती खरपोच समाचार घेण्यात आला आणि पहिल्या चेंडूवरती हा हल्ला चढवण्यात आला. भूषण सुतार मात्र चांगल्या फॉर्ममध्ये असलेला हा खेळाडू, इथून पुढे मात्र कमबॅक करावा लागेल शुभम शर्माचा विचार केला तर कमबॅक करण्यामध्ये हा माहीर असलेला खेळाडू. VS स्ट्रायकरचा विचार केला तर चांगले मोठे तरबेज फटके मारणारा हा खेळाडू जर पाहतोय आपण. भूषण सुतार स्ट्रायकर एंडला पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती सज्ज. पाहूया काय घडते या बॉलवरती. आता मात्र चकवलाय, बीट केलंय, परंतु लेग स्टीमच्या बाहेरचा चेंडू, हा वाईटचा चेंडू येतोय. वाईट बॉलमध्ये भरणा होतोय. 1 धाव मात्र खर्च केली जाते. 7 धाव मात्र आतापर्यंत धाव फलकावरती लागल्या गेल्यात. चांगली सुरुवात, एक धमाकेदार सुरुवात, ज्या सुरुवातीची गरज होती VS स्ट्रायकर संघाला ती सुरुवात करून देताना कुठेतरी भूषण सुतार. इथून पुढे मात्र रिलीज केला चेंडू. इथं मात्र क्षेत्ररक्षक सज्ज, इथं मात्र फ्लंबिंग झाला, इथं मात्र जेल सोडण्यात आलेला आहे. केतू भोईर मात्र मिस्टेक करतोय. कालच्या सत्रामध्ये देखील एक झेल सोडला गेला होता. आजच्या सत्रामध्ये देखील दुसऱ्या चेंडूवरती जो चान्स बनला होता भूषण सुतारचा, विकेट मात्र खूप इम्पॉर्टंट महत्वाची विकेट होती, ती विकेट सोडली गेली. इथं मात्र कॅच ड्रॉप. आता मात्र धाव संख्येचा विचार केला तर 2 चेंडू 8 धावा. पाहूया, कमबॅक तर केलं होतं परंतु क्षेत्ररक्षकाची साथ देखील मिळाली नाही. पुन्हा एकदा कल्पेश मात्र स्ट्रायकर एंडवरती. आता मात्र चांगला चेंडू रिलीज करतोय, कमबॅक करतोय, शिरकाव करतोय मॅचमध्ये शुभम शर्मा. 3 चेंडू रिलीज केल्यात. पहिल्या चेंडूवरती षटकार, दुसरा चेंडू वाईट चेंडू, त्यानंतर मात्र एक कॅच घेण्याची संधी निर्माण झाली होती. ती संधी मात्र केतूकडनं मात्र ती घालवण्यात आली. त्यानंतर मात्र डॉट चेंडू. इथून पुढे चांगला फटका रिलीज केला गेला. इथं येतोय चौकार. आतापर्यंत जर विचार केला तर 4 चेंडू रिलीज केल्यात, 12 धावा खर्च केल्या गेल्यात. 1 बाउन्स, सीमारेषा पार, चौकार. इथून पुढे चांगला फटका, आपलातून शॉट, वॉट अ शॉट, काय हल्ला चढवलाय, जबरदस्त शुभम शर्मावरती चढवलेला हल्ला. इथं हँडसम षटकार पाहू शकता आपण. जबरदस्त फटका मात्र कल्पेशच्या बॅटमधून आलेला. आणि आता मात्र धाव संख्येचा विचार केला तर तब्बल 18 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्यात. अजूनही पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक असेल. इथून मात्र चांगला शॉट, कव्हरच्या दिशेने मात्र मारलेला शॉट, हा येतोय चौकार. पहिल्या षटकाची समाप्तीनंतर मात्र 22 धावा तब्बल धाव फलकावरती लागल्या गेल्यात. षटक क्रमांक 1 समाप्त होतोय. पहिल्या षटकाच्या नंतर 22 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्यात. इथून पुढे मात्र वाघोबा टायगर संघाला कमबॅक करावं लागेल, चांगली गोलंदाजी करावी लागेल. कारण की अफलातून फॉर्ममध्ये असलेले दोन्ही फलंदाज, कल्पेशचा विचार केला तर चांगली बॅटिंग करतोय, सध्या 4 चेंडू आणि 14 धावांवरती खेळतोय. भूषणचा विचार केला तर 2 चेंडू आणि 7 धावांवरती खेळतोय. एक एक्स्ट्राच्या स्वरूपाने रन आली होती. जर विचार केला पहिल्या चेंडूवरती षटकार, दुसरा चेंडू वाईड, तिसरा चेंडू 1 धाव, चौथा चेंडू निर्धाव चेंडू, 5वा चेंडू चौकार, त्यानंतर षटकार, त्यानंतर चौकार. म्हणजे एक चांगला परफॉर्मन्स मात्र VS स्ट्रायकर संघाकडनं पाहतोय. पहिल्या षटकामध्ये मात्र वाघोबा टायगर संघाला बॅकफूटवरती ढकलण्यामध्ये यशस्वी ठरतोय. नवीन गोलंदाज मैदानावरती कैलास.
इथून पुढे चांगली गोलंदाजी करावी लागेल, टप्प्यावरती चेंडू टाकावे लागतील. कैलास मात्र चांगली गोलंदाजी कालच्या सत्रामध्ये त्याच्या माध्यमातून देखील केली गेली होती. पहिला चेंडू मात्र इथं खराब चेंडू, वाईट चेंडूचा इशारा येतोय. तेवीस धावा तब्बल धावफलकावरती लागल्या गेल्यात. इथून पुढे चांगला चेंडू रिलीज केला गेला. क्षेत्ररक्षक तिथे क्षेत्ररक्षण करेल, थ्रो करेल, तोपर्यंत एकच धाव कंप्लीट केली जाईल. आता मात्र चांगला चेंडू रिलीज केला गेला, एक धाव खर्च केली गेली. धावसंख्या मात्र पुढे सरसवतोय, धावसंख्या चांगला आकार घेतोय. 24 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. इथून पुढे मात्र कैलासला कमबॅक करावा लागेल, चांगली गोलंदाजी करावी लागेल, टप्प्यावरती बॉल टाकावे लागतील. इथं मात्र ब्लॉक हॉल पद्धतीचा चेंडू, परंतु लोअर फुलटॉस पद्धतीने तो चेंडू हाताळण्यात आला. एक धाव मात्र खर्च केली जाते. इथून पुढे चांगला कमबॅक मात्र करून देतोय की काय, कारण की चांगली गोलंदाजी मात्र कैलासच्या माध्यमातून पाहतोय आपण. कैलासला जर विचार केला तर चांगली हाईट, चांगला रनअप आणि चांगला शरीरसृष्टी असलेला हा गोलंदाज चांगल्या पद्धतीने हँडल करतोय गोलंदाजी. इथून पुढे मात्र चांगला चेंडू रिलीज केलाय, एक जबरदस्त चेंडू, अफलातून चेंडू, मात्र निर्धाव चेंडूची सांगता केली जाते. काय बॉल टाकलाय, जबरदस्त बॉल. भूषण सारख्या मोठ्या फलंदाजाला मात्र जखडून ठेवण्यामध्ये यशस्वी ठरतो या चेंडूवरती. आतापर्यंत 3 चेंडू रिलीज केलेत. धावसंख्यांचा विचार केला तर 25 धावा तब्बल धावफलकावरती लागल्या गेल्यात. अजून कुठलीही विकेट मात्र आपण पाहू शकत नाही व्हीएस स्ट्रायकरची, कारण की चांगली फलंदाजी, सलामीची जोडी मैदानामध्ये अजूनही साबूत. इथून पुढे येतोय, मोठा फटका उडवलाय, येतोय हाय अँड हँडसम, व्हेरी लॉंग, जबरदस्त शॉट, बिग हिट, सिक्सर. एकतीस धावा धाव फलकावरती 31. दुसरा षटक प्रगतीपथावर. अजूनपर्यंत 2 चेंडू शिल्लक असतील या षटकातील. इथं मात्र खराब गोलंदाजी, वाईट चेंडूचा नमुना पेश करतोय, वाईट चेंडू टाकतोय. अवंतर धावसंख्यामध्ये वाढ होते, धावसंख्या 32-32. इथून पुढे मात्र कैलासला 2 चेंडू चांगले रिलीज करावे लागतील, कमबॅक करून द्यावं लागेल संघाला, कारण की हा खूप इम्पॉर्टंट सामना आहे, महत्त्वाचा सामना आहे. हा सामना जिंकल्यानंतर थेट फायनलमध्ये प्रवेश मिळू शकतो. दोन्ही संघांना सुवर्ण संधी असेल. मात्र इथं व्हीएस स्ट्रायकर संघ थोडासा वरचढ होताना आपण पाहतोय. सध्या चांगल्या स्थितीमध्ये, सुसज्ज स्थितीमध्ये पाहतोय त्यांना आपण. आतापर्यंत 1 षटक 2 आणि 4 चेंडू टाकून झालेत. आतापर्यंत 32 धावा मात्र धावफलकावरती लागल्या गेल्यात. इथून पुढे 2 चेंडू अजूनही शिल्लक असतील या षटकातील. आता मात्र चांगला चेंडू रिलीज केला, क्षेत्ररक्षक मात्र सेफ अन्सारी, तिथं एकच धाव खर्च केली जाईल. 33 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. अजूनही शेवटचा चेंडू टाकायचा असेल या षटकाचा विचार केला तर थोडासा कुठंतरी कमबॅक करतोय की काय वाघोबा टायगर संघ. हॅलो, माईक चेक. इथून पुढे शेवटचा चेंडू, पाहूया काय घडतंय, काय बिघडतंय. इथं मात्र चांगला चेंडू रिलीज करतोय. षटक क्रमांक 2 समाप्त होत आहे. कमबॅक करून देणारा षटक, जरी विकेट नसेल आला तरी मात्र 22 धावा पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या. त्यानंतर मात्र मोठी हिट, मोठे फटके दिसत होते, परंतु कैलासने मात्र इथं कमबॅक करून दिलेलं आहे आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर 33 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. 11 धावा खर्च केल्या गेल्या, त्यामध्ये 2 वाईड देखील टाकण्यात आले. 1 षटकार आला, त्यानंतर देखील कमबॅक करण्यात आलं. 1 षटकार खाल्ल्यानंतर देखील चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून करण्यात आली. इथून पुढे मात्र 2 षटकाच्या समाप्तीनंतर 33 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. धावसंख्येचा विचार केला तर 6 चेंडू 15 धावा खेळतोय भूषण, 6 चेंडू 15 धावा खेळतोय कल्पेश. म्हणजे दोन्ही बॅटर्सनी 6-6 चेंडूचा वापर केला आणि 15-15 धावा मात्र दोघांच्या बॅटमधून आतापर्यंत आलेल्या आहेत. चांगली फलंदाजी मात्र दोन्ही बॅटर्सच्या दरम्यानमध्ये पाहतोय आपण. इथून पुढे मात्र ओमकार मापलोरकर गोलंदाजी मार्कवरती. इथून पुढे कमबॅक करून द्यावं लागेल, कारण की 33 धावा आतापर्यंत धावफलकावरती लागल्या गेल्यात.
कमीत कमी धावांमध्ये रोखण्याचा प्रयत्न करावा लागेल वाघोबा टायगर्स संघाला. त्याचबरोबर जास्तीत जास्त धावा उभारण्याचा प्रयत्न करावा लागेल VS स्ट्रायकर संघाला. चला, सन्मान्य सिद्धू कुंभार आमचे उपस्थित झालेले आहेत. या आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये. हॅलो. चला, सामन्याला लगेचच सुरुवात करा. आत्ताचे किती रन आहेत? सेकंडला आउट झालाय ना? आपल्याच गावातली मॅच आहे. काही 19-20 होत असतं, सर्वांनी समजून घ्या. आपलेच गावातले सर्व संघ आहेत. गावांशी गावान भांडणार नको. आता नवीन फलंदाज सागर सिंग उर्फ तारे फलंदाजीच्या मार्कवर. तुम्ही पाहत असाल गोलंदाजीवर असेल ते ओमकार. आणि धावसंख्या झाली ती 36. एक बाद. हा चेंडू देखील घोषित क्षेत्रामध्ये जातोय. पंचांचा इशारा. शेवटचे 2 चेंडू देखील शिल्लक असतील ओमकार यांचे. धावसंख्या झाली ती 37. शिरोनी प्रीमियर लीग 2025 पर्व 6वे. तुम्ही पाहत असाल आजच्या दिवसातला शेवटचा दिवस. मारलेला चेंडू सीमारेषा पार. षटकार. तारे यांच्या बॅटमधून आलेला पहिला षटकार. अजूनही शेवटचा चेंडू देखील शिल्लक असेल. आणि धावसंख्या झाली ती 43. कल्पेशच्या बॅटमध्ये देखील 7 चेंडूमध्ये 16 धावा देखील आलेल्या आहेत. तो देखील अजूनपर्यंत स्ट्राईकवर, नॉन स्ट्राईकवर असेल तो कल्पेश. पाहूया पुढचा चेंडू. काहीसा कमबॅक करत असताना ओमकार. आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 43. अजूनही 12 चेंडू शिल्लक असतील.
शेवटचा दिवस आज देखील कोणता संघ फायनल बाजी मारेल तो देखील आज ठरेल. शिरोने प्रीमियर लीग 2025 पर्व 6वे तुम्ही पाहत असाल. एक सुंदर असं आयोजन. सर्व शिरोने ग्रामस्थ असतील. प्रथम सुतार असेल संजय पाटील असतील. अजून सर्व राकेश पाटील देखील असतील. हे सर्व आयोजक असतील. GB ग्रुपचे सर्व मेंबर्स असतील. त्यांच्या मार्फत ही शिरोने प्रीमियर लीग तुम्ही पाहत असाल. पाहूया पुढचा चेंडू. जोरकास मारण्याचा प्रयत्न. पंचांजवळ दात, परंतु दात पेटलेली आहे आणि एक धाव पूर्ण झालेली आहे. आणि लेग बायच्या स्वरूपामध्ये एक धाव देखील. धाव संख्या झाली ती 44. गोलंदाजीच्या मार्कवर सूर्या. आता स्ट्राईकवर असेल ते सागर सिंग उर्फ तारे. त्यांच्या बॅटमधून आलेले एक षटकार पाहूया. अजून चेंडू हवेत आणि हा देखील जातोय सीमारेषा पार षटकार. खूपच सुंदर अशी फलंदाजी करत आहेत आपल्या संघासाठी तारे. VS संघ आणि संघाची धाव संख्या झाली ती 50. अर्धशतक देखील पूर्ण झालेलं आहे VS संघाचं. खूपच सुंदर अशी फलंदाजी त्यांच्या मार्फत तुम्ही पाहत असाल. मारलेला चेंडू घोषित क्षेत्रामध्ये पंचांचा येतोय. घोषित क्षेत्रामध्ये हा चेंडू गेलेला आहे. एका धावेवर समाधान मानावं लागेल. आणि नेरुल गावचे उत्कृष्ट कॉमेंटेटर रोहित भोपी यांचं देखील शुभागमन झालेलं आहे. चेंडू हवेमध्ये. पाहूया. झेलची संधी आहे, परंतु तू मेमे करत झेल देखील सोडलेला सोप्पासा आणि 2 धावा देखील पूर्ण केलेल्या आहेत. अजूनही शेवटचा चेंडू देखील शिल्लक असेल. सूर्या काहीसं कमबॅक करत असताना अजूनही शेवटचा चेंडू देखील शिल्लक असेल. 5 चेंडूमध्ये 9 धावा खर्च केलेल्या आहेत सुरेश. पाहूया पुढचा चेंडू. आणि हा कमबॅक करत असताना खूप सुंदर असा चेंडू सूर्या. 40+ संघाचा कर्णधार लगेचच नाणेफेकी करण्यासाठी समालोचन कक्षामध्ये किंवा टॉस का बॉस मध्ये यायचं आहे. धाव संख्या झाली ती 54. अजून शेवटची ओव्हर देखील शिल्लक आहे. हॅलो. चार ओव्हरीच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 54. 6 चेंडूचा खेळ देखील शिल्लक असेल. आजच्या दिवसातला हा पहिला सामना, फायनलचा दिवस. यानंतर देखील तुम्ही सामना पाहणार शिरोने 40+ संघ आणि जय साई संघ. आणि चालू असणारा सामना VS ग्रुप वर्सेस वाघोबा टायगर्स. जो कोणी हा सामना जिंकेल थेट
फायनलमध्ये प्रवेश करेल. VS ग्रुपच्या माध्यमातून तुम्ही पाहत असाल खूप सुंदर अशी फलंदाजी करत असताना कल्पेश, सागर सिंग तारे, भूषण सुतार देखील असतील. खूप सुंदर अशी फलंदाजी आजच्या दिवसातली पहिल्या मॅचमधली. पाहूया शेवट फेकण्यासाठी आले ते साहेब. जोरकास मारण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू काही चेंडू फलीमध्ये आलेला नाही आणि डॉट चेंडू. पुढचा चेंडू, मारलेला चेंडू, एक धाव देखील सहजरित्या पूर्ण झालेली आहे. तारेकडून खूप साऱ्या अपेक्षा असतील. तुम्ही पाहत असाल 6 चेंडूमध्ये 14 धावांचं योगदान तारे यांच्या बॅटमधून आलेले आहेत. ते पाहूया अजून शेवटचे 4 चेंडू शिल्लक असतील, कशा प्रकारे फलंदाजी करतील तारे. मारलेला चेंडू, हा चेंडू देखील सीमारेषा पार जातोय. तारे याच्या बॅटमधून आणखी एक षटकार येतोय. खूप सुंदर अशी फलंदाजी त्यांच्या मार्फत तुम्ही पाहताय. एक अष्टपैलू खेळाडू आहेत सागर सिंग तारे. अजून 3 चेंडू देखील शिल्लक असतील आणि धाव संख्या झाली ती 61. पाहूया 3 चेंडूमध्ये कशा प्रकारे फलंदाजी करतोय तो तारे आणि गोलंदाजीच्या मार्कवर असतील ते साहेब. आपल्या संघासाठी कसे कमबॅक करून देतील. येणारे 3 चेंडू शिल्लक असतील. आणि हा चेंडू घोषित क्षेत्रामध्ये, एक धाव. धाव संख्या झाली ती 62. कल्पेशने देखील 12 चेंडूमध्ये 19 धावांचं योगदान आणि तारे 7 चेंडूमध्ये 8 चेंडूमध्ये 21 धावांचं योगदान तारे. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. कमबॅक करत असताना साहेब फक्त आणि फक्त त्यांच्या बॅटमधून गोलंदाजीच्या याच्यातून 8 धावा खर्च केलेल्या आहेत. साहेब कमबॅक करत असताना वाघोबा टायगर संघाकडून शेवटचा चेंडू आणि खराब चेंडू, पंचांचा इशारा, व्हाईट बॉल. धावसंख्येमध्ये वाढ. त्रेसष्ट. मागच्या ओव्हरचा विचार केला तर सूर्याने कमबॅक करून देत असताना 9 धावा खर्च केल्या. या ओव्हरमध्ये देखील 5 चेंडू फेकल्यानंतर 9 धावा खर्च झाल्या. पाहूया शेवटचा चेंडू आणि पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा चेंडू, वाईट चेंडू. धावसंख्या झाली ती 64 आणि 40+ संघ शिरवणे त्यांचं कर्णधार लगेचच नाणेफेकी करण्यासाठी टॉस का बॉस इथे यायचं आहे, विनंती असेल. शेवटचा चेंडू साहेब. मारलेला चेंडू हवेमध्ये, पाहूया. आणि फलंदाज बाद होतोय. राजा क्षेत्ररक्षण असतील ते. सुंदर असा झेल आणि नेरुल गावचा आवाज, रोहित भोपी त्यांचा आवाज तुम्ही आता ऐकाल. धन्यवाद. हॅलो हॅलो चेक, हॅलो चेक, हॅलो हॅलो चेक, हॅलो चेक, हॅलो हॅलो चेक, हॅलो चेक,
हॅलो हॅलो चिक जरासं वाढव. हॅलो चिक. हॅलो चेक. चला शिरोड प्रीमियर लीग 2025 मध्ये मी पुन्हा एकदा सरचं स्वागत करतो. आणि पहिल्या मॅचमध्ये आपण पाहतोय क्वालिफाय नंबर 1 ज्यामध्ये वाघोबा टायगर्स त्यांच्या विरुद्धमध्ये VS ग्रुप्स या दोन टीम्समध्ये आपल्याला पहिली मॅच पाहायला मिळाली. टार्गेट सेट केलं VS ग्रुप या टीमने 65 या धावसंख्येचं म्हणजे मोठं आव्हान आहे. आणि त्याचबरोबर आमच्या व्यासपीठावरती जयवंतजी बोई साहेबांचं नुकतंच आगमन झालं, त्यांचं मी सरचं स्वागत करतोय. शिरोने प्रीमियर लीग 2025 मध्ये आम्ही आपलं सरचं स्वागत करतोय. जय साई टीमचे कॅप्टन प्रथम सुतार आणि अतिश वारंगे आपल्याला विनंती करतोय. आपण या अतिश वारंगे शिरोने 40+ टीमचे कॅप्टन अतिश वारंगे यांना आम्ही इन्व्हाइट करतोय. ओके आलेत का? चला टॉस करून घेऊयात आणि आमचे मान्यवर यांच्या शुभ हस्ते नाणेफिकेचा कॉल केला जाईल. नेक्स्ट मॅचमध्ये आपल्याला इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळतील जय साई एका बाजूला असणार आहे, दुसऱ्या बाजूला आपल्याला संघ पाहायला मिळणार आहे. अर्थातच शिरोने 40+ या दोन टीम्समध्ये आपल्याला मॅच पाहायला मिळेल. शिरोने प्रीमियर लीग 2025 आजचा शेवटचा दिवस. तब्बल 4 संघ आजच्या दिवसामध्ये आपल्याला खेळताना दिसतील. 8 संघांनी मात्र सहभाग नोंदवला होता या स्पर्धेमध्ये. त्यामधले शेवटचे 4 संघ ही नॉकआउट असणार आहे. एलिमिनेटर नंबर 1 असेल आणि टॉस केला जातोय मान्यवरांच्या शुभ हस्ते. हेड टेल छापा काटाच. हेड इज अ कॉल अँड इट्स अ हेड. टॉस जिंकलाय 40+ शिरोने टीमच्या कॅप्टनने आणि कॅप्टन आपला निर्णय जो काय असेल तो आम्हाला लगेचच कळा. आणि मॅचकडे पुन्हा एकदा जाऊया जिथे मात्र VS ग्रुप हा चांगल्या स्थितीमध्ये सध्या आपल्याला पाहायला मिळतोय, ज्यांनी 65 धावसंख्येचं मोठं आव्हान जे आहे ते उभं केलेलं आहे. आणि नेक्स्ट मॅचमध्येही मजा येईल, यात काही शंका असणार आहे, कारण की 40+ शिरोने टीमला कमी लेखून चालणार नाही आहे. 40+ शिरोने टीमने भरपूर सरप्राईज केलं प्रत्येक टीमला. व ते आई एकविरा बॉईज या टीमपासून सुरुवात त्यांनी केली आणि त्यानंतर शिरोने प्रतिष्ठान या टीमला त्यांनी पराभूत केलं. आणि आता मात्र प्रथम सुतार यांच्या टीमच्या सोबत त्यांची मॅच जयसाई. कालच्या दिवसामध्ये सुपर ओव्हरची मॅच पाहायला मिळाली, ज्यामध्ये डॉक्टर राजेजी पाटील सर यांचा संघ सुपर ओव्हरची ती मॅच जिंकली आणि ते थेट ग्रुप बी मधून पहिल्या क्रमांकावरती पोहोचले. म्हणूनच त्यांची मॅच VS ग्रुप यांच्या टीमच्या सोबत आपल्याला पाहायला मिळते. इथून संघ जो कोणता पराभूत होईल त्यांच्यासाठी मात्र पुन्हा एकदा संधी असणारा, ही नॉकआउट नसेल. आणि पहिल्या क्रमांक आणि दुसऱ्या क्रमांकावरती राहणं त्याचा हाच तर फायदा आहे ना, का तुम्ही VS ग्रुप या टीमसोबत ज्यावेळेस मॅच खेळाल त्यावेळेस तुम्हाला पुन्हा एकदा संधी मिळेल. म्हणजे VS ग्रुप जर या स्पर्धेमध्ये या मॅचमध्ये पराभूत झाला तर त्यांना पुन्हा एकदा संधी मिळेल. वाघोबा टायगर्स हे जर पराभूत झाले त्यांना पुन्हा एकदा संधी मिळेल आणि जो संघ जिंकेल तो मात्र बक्षीसपात्र फेरीमध्ये अर्थातच अंतिम फेरीमध्ये दाखल होईल. आणि या स्पर्धेमधला पहिला संघ कोणता असेल? VS ग्रुप एका बाजूला आहेत तर दुसऱ्या बाजूला आपण संघ पाहणार आहोत. अर्थातच वाघोबा टायगर्स. आपल्या मेगा स्क्रीनवरती आपण पाहू शकाल 30 बॉल आणि 30 बॉलमध्ये 65 धावसंख्येची गरज आहे या मॅचमध्ये. 30 बॉल आणि 65 धावा, या धावा इथून चेस कराव्या लागतील वाघोबा टायगर्स या टीमला. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळेल. शुभम आणि सूर्या ही जोडी मैदानाच्या आतमध्ये VS ग्रुप फिल्डिंगसाठी मात्र सज्ज होईल. चांगला संघ प्रस्थापित केलाय, उभा केला. जयेंद्रजी सुतार यांचा हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय VS ग्रुप. आणि उद्यापासून ते बुधवारपर्यंत म्हणजे सोमवार, मंगळवार आणि बुधवार या 3 दिवस रात्रीमध्ये तुम्हाला अंडरम बॉक्स क्रिकेटचे सामने पाहायला मिळतील. शिरोण्याची जी मराठी शाळा आहे त्या मराठी शाळेच्या मैदानावरती अंडरम बॉक्स क्रिकेटचे सामने तुम्हाला उद्यापासून ते बुधवारपर्यंत दिवस रात्रमध्ये पाहायला मिळतील. जयवंतजी सुतार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त ती स्पर्धा आपल्याला दरवर्षीप्रमाणे याही वर्षी दमदार आयोजन त्यांचं पाहायला मिळणार आहे. त्या स्पर्धेला आवर्जून सर्वांनी भेट द्या. VS ग्रुपची ती स्पर्धा. आणि
अंडर बॉक्स क्रिकेटमधली नामांकित स्पर्धा नवी मुंबई अंडर बॉक्स क्रिकेटमधली, त्यामधील एक स्पर्धा ती आपल्याला उद्याच्या दिवसामध्ये पाहायला मिळेल. येणाऱ्या 3 दिवस रात्रमध्ये खूप चांगला खेळ अंडर बॉक्स क्रिकेटचा पाहायला मिळेल मराठी शाळेजवळ. शिरोणे प्रीमियर लीगचा आजचा शेवटचा दिवस. तमाम मान्यवरांनी या स्पर्धेला भेट दिली. आमचे क्रिक लाईव्ह सचिनजी मुंडे यांनी स्पर्धेला भेट दिली. सचिन मुंडे या क्रिक लाईव्ह वाहिनीचे मात्र सर्व आहेत जे तुम्ही यूट्यूबच्या माध्यमातून पाहताय मॅच, ते आमचे सचिनजी मुंडे या चॅनलचे सर्व आहेत. खूप चांगली टेलिकास्ट, क्लीन अँड क्लिअर. पहिला बॉल रोहित पाटील. चला पहिलाच बॉल हवेमध्ये आहे, लॉंग ऑफला कल्पेश आहे आणि कल्पेशने टिपलाय, अगदी सोपा जाईल, मोठा धक्का लागलाय वाघोबा टायगर्सच्या टीमला. ज्या विकेटची गरज होती ती विकेट मात्र पहिल्याच बॉलवरती मिळवून दिलेली आहे मिस्टर रोहित पाटील. जुना जाणता खेळाडू रोहित पाटील हा भरपूर जुना जाणता खेळाडू. रोहित पाटील हा खऱ्या अर्थाने फलंदाज म्हणून क्रिकेटच्या कारकिर्दीमध्ये सुरुवात केली होती. ज्यावेळेस क्रिकेट खेळायचा आर्मी ग्राउंडवरती त्यावेळेस रोहित पाटील यांची आम्ही भन्नाट बॅटिंग पाहायचो. त्यावेळेस रोहित पाटील जास्त प्रमाणामध्ये गोलंदाजी करतच नव्हते, पार्ट टाइमर गोलंदाज होते. आणि आज मात्र गावदेवी 11 शिरोणे टीमचा एक अव्वल दर्जाचा गोलंदाज झाला. त्यांनी मात्र भरपूर मेहनत केलेली आहे. प्रथम सुतार यांनी सुरुवात केली होती गोलंदाजीने, खूप चांगली गोलंदाजी होती, परंतु त्यांनी बॅटिंगवरती फोकस केलं. रोहित पाटील हा आक्रमक फलंदाज होता, त्यांनी फलंदाजी सोबत मात्र गोलंदाजीवरतीही भरपूर लक्ष केंद्रित केलं. आणि आज रोहित पाटील प्रथम सुतार यांना पाहून भरपूर आनंद होतोय. अरे की यांच्या समवेत आम्ही लहानपणापासून क्रिकेट खेळत आलेलो आहोत आणि आज ते अव्वल दर्जाचे खेळाडू झालेत. या शिरोणे गावाचे एक महत्वाचे खेळाडू आहेत. पहिल्याच बॉलवरती विकेट मिळाली आहे. शुभम सारखा मोठा फलंदाज, आता सूर्या, आणि या सूर्याला आता मात्र चांगली कामगिरी करावी लागेल मैदानाच्या आतमध्ये. वाघोबा टायगर्स या टीमला जर ही मॅच जिंकायची असेल तर. एवढचा फटका पुन्हा एकदा चांगला पाहायला मिळतोय. लॉंग ऑफच्या रिजनला ड्राईव्ह केलाय कल्पेश आहे त्या ठिकाणी. तोपर्यंत फक्त एक सिंगलच पाहायला मिळेल. वाघोबा टायगर्स सिंगलने मात्र अकाउंट ओपन झालं. 1 वरती 1 सद्यस्थिती आपल्याला पाहायला मिळते. VS ग्रुप रोहित पाटील, रोहित पाटील वरती भरपूर भरोसा. VS ग्रुपचा कॅप्टन आहे, लीडर आहे, कर्णधार VS ग्रुप. या स्पर्धेमध्ये जर पाहिलं तर तब्बल 5 पर्व आपल्याला पाहायला मिळाले. यावेळेचा बॉल मात्र आडव्या बॅटने खेळलाय आणि आडव्या बॅटने खेळत असताना फंबल झालेत त्या ठिकाणी. 2 धावा इथून कंप्लीट झाल्यात. या 2 धावेबरोबर मात्र संघाची धावसंख्या 3 या आकड्यावरती. एकच आहे, ओके, सिंगल एकच रन आहे. 2 धावा दाफलकावरती लागल्यात. 3 बॉलचा खेळ आतापर्यंत झाला. रोहित पाटील राईट मोर द विकेट. सूर्या पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये रन्स येणं भरपूर महत्वाचं, कारण की 65 धावसंख्येचं मोठं आव्हान आहे. जवळचा फटका आडव्या बॅटने चांगला पाहायला मिळतोय. सागर सिंग तारेच्या माध्यमातून झाली आहे चूक, चेंडू सीमारेषा पार, 1 बाउन्स, चौकार. 4 धावा पाहायला मिळतात. वाघोबा टायगर्स सूर्याच्या बॅटमधनं आपल्याला 4 धावा पाहायला मिळतात. निश्चितपणे हा बॉल जो आहे ना, जर आपण व्यवस्थितरित्याने जर पाहिलं तर ज्या प्रकारे सागर सिंग तारे बॉलवरती आला होता त्याच्यानंतर मात्र असं वाटलं की सागर सिंग तारेसाठी हा झेल भरपूर कठीण झाला. त्यांनी त्या 4 धावा कदाचित अडवायला हव्या होत्या, जेणेकरून तिथे 3 धावा वाचल्या गेल्या असत्या, परंतु त्यांनी चान्स घेतला. त्याला माहिती आहे जर इथून सूर्याची विकेट मिळाली तर वाघोबा टायगर्स संपूर्ण संघ बॅकफूट वरती जाईल आणि 65 धावा या भरपूर अवघड होतील त्यांना चेस करण्यासाठी. एक आशेचा किरण सूर्या याच्या बॅटमध्ये रन्स येणं भरपूर महत्वाचं वाघोबा टायगर्स या टीमसाठी. या वेळचा बॉल मात्र दांडी गुल केलेली आहे. रोहित पाटील आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्क वरती होते आणि दांडी मात्र वाकवली आहे. सूर्या परतीचा रस्ता मात्र दाखवत असताना रोहित पाटील हा गोलंदाज, VS ग्रुपचा कर्णधार, VS ग्रुपचा लीडर. खऱ्या अर्थाने VS ग्रुप या टीमला भरपूर वेळेनंतर 6 ते 7वी चिठ्ठी त्यांना कदाचित आली होती. VS ग्रुपला 6वी आणि 7वी चिठ्ठी आली होती त्यांना आणि त्यांनी रोहित पाटील यांची निवड केली
आणि खूप चांगली चॉईस मी तर म्हणेन जयेंद्रजी सुतार यांच्या संघादरम्यान खेळत असताना खूप चांगली गोलंदाजी रोहित पाटील यांची आपल्याला पाहायला मिळते. आणि एक लीडर म्हणून रोहित पाटीलला त्यांनी सिलेक्ट केलं. 6 ते 7 चिठ्ठ्या झाल्या होत्या, 6 ते 7 आयकॉन झाले होते आणि शेवटच्या क्षणी VS ग्रुपने रोहित पाटील याला चूज केलं आणि त्याचं प्रदर्शन तुम्ही पाहताय, त्याचा परफॉर्मन्स तुम्ही पाहताय मैदानाच्या आतमध्ये. निशिकांत यांचंही खऱ्या अर्थानं मी कौतुक करू, जे सातत्याने VS ग्रुपच्या टीमला सांभाळत असतात. रोहित पाटील 6 धावा खर्च केले, 2 महत्वाचे धक्के दिलेले आहेत. किरण आलाय, रोहित पाटील यांना सुवर्ण संधी. चला तर या बॉलवरती जर विकेट घेतली तर जयेंद्रजी सुतार यांच्याकडनं रोहित पाटील यांना 500 रुपयाचे कॅश प्राइज असणार आहे. किरण आलेत 30+ हे खेळाडू आहेत जे डावखुऱ्या त्याच्या आहेत, स्ट्राईकवरती आलेत. राईट अमोर द विकेट. या वेळचा बॉल स्विंग अँड मिस, सरळ विकेट किपरच्या हातामध्ये हा निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. लाजवाब गोलंदाजी पाहायला मिळाली या मॅच मध्ये. पूर्णपणे शिक्कामोर्तब करत असताना VS ग्रुप हा संघ आपल्याला पाहायला मिळतो. पहिल्याच ओव्हरमध्ये कंबर मोडलेली आहे वाघोबा टायगर्स या टीमची. 6 वरती 2 सध्या स्थिती आपल्याला पाहायला मिळते वाघोबा टायगर्स या टीमची. टार्गेट 65 धावसंख्येचं आणि 65 धावसंख्येचं टार्गेट ज्यावेळेस तुम्ही डिफेंड करताना त्यावेळेस तुमच्या पॉवर प्लेच्या गोलंदाजाकडनं भरपूर अपेक्षा असते की तो गोलंदाज कमी धावा खर्च करेल आणि विकेट्स काढेल. आणि तेच क्षणचित्र आपल्याला पाहायला मिळाले मैदानाच्या आतमध्ये. रोहित पाटील चला तर लगातार 2 विकेट घेतले तर 1000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. संजय दादा कोणाकडनं? ओके, संजय पाटील यांच्याकडनंच. VS ग्रुप सागर सिंग तारे यांच्यासाठी सुवर्ण संधी. संजय दादा यांच्या माध्यमातून त्यांना 1000 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाईल. 2 बॉलवरती 2 लगातारचे विकेट घेतले तर ओमकार मापरोळकर आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्कवरती आलेत. राईट अमोर द विकेट सागर सिंग तारे. पहिला बॉल, पहिलाच बॉल, चांगला फटका बॅकफुट वरती गेल्यानंतर पंच केलाय. क्षेत्ररक्षक आहे, वॉट अ शॉट, डीप एक्स्ट्रा कव्हरला काय फटका लगावलाय. ओमकार मापरोळकरच्या बॅटमधनं हा मॅक्सिमम पाहायला मिळतोय. चेंडू सीमारेषा पार, षटकार. 6 धावा आहेत. इथून मोमेंटम चेंज होईल का? इथून मोमेंटम शिफ्ट होईल का वाघोबा टायगर्स या टीम कडे? ओमकार मापरोळकर यांच्या बॅटमध्ये षटकार आला आणि या खेळाडूमध्ये टॅलेंट आहे. टॅलेंटची कमतरता या खेळाडूमध्ये नाही आहे. ही मॅच तो काढून देऊ शकतो. आम्ही काली या खेळाडूचा उल्लेख केला होता, आम्ही प्रत्येक खेळाडूचा उल्लेख करतोय. हे दोन्ही जे खेळाडू आहेत सागर सिंग तारे, ओमकार मापरोळकर, हे दोन्ही खेळाडू जे तुम्हाला दिसतात खेळताना हे भरपूर टॅलेंटेड खेळाडू आहेत. सागर सिंग यांचाही आम्ही उल्लेख केला की स्वराज म्हात्रे, भावेश नाईक, स्वराज म्हात्रे यांच्या बरोबरीच्या अगोदर सागर सिंग तारेने क्रिकेटला सुरुवात केली होती आणि खूप चांगला खेळ त्यावेळेस तो करायचा. परंतु यावेळचा फटका मात्र चांगला पाहायला मिळतो. लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर सागर सिंग तारेवरती प्रतिहल्ले पाहायला मिळत आहेत. सीमारेषा पार, षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. आणि आमच्यापर्यंत एक माहिती येते की ओमकार मापरोळकर जो खेळाडू खेळतोय तो 1ली ते 10वी हा क्लासेस देखील घेतोय. 12वी पर्यंतचे टॅलेंट आहे क्रिकेटमध्ये. टीमची धावसंख्या 18 झालेली आहे. 2 विकेट आतापर्यंत गेलेत. ओमकार मापरोळकर यांचा मी काल उल्लेख केला होता. या भरपूर या खेळाडूकडे टॅलेंट आहे, परंतु ज्या वेळेस घराची जबाबदारी आपल्या खांद्यावरती येते ना त्यावेळेस क्रिकेट थोडंसं बाजूला ठेवावं लागतं. आणि तसंच काहीतरी जीवनामध्ये घडलंय ओमकार मापरोळकरच्या. नाहीतर या खेळाडूकडे टॅलेंटची कमी नाही आहे. क्लासिकल फटके या खेळाडूच्या माध्यमातून आम्हाला पाहायला मिळतात. सागर सिंग तारे पहिले 2 बॉल 2 षटकार. चला पुढचा बॉल, पुन्हा एकदा चांगला फटका आहे. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक नाहीये. चेंडू सीमारेषा पार, 1 बाउन्स बाउंड्री लाईनच्या बाहेर. ओमकार मापरोळकर हा खेळाडू ट्रम्प कार्ड ठरेल का वाघोबा टायगर्स या टीमचा?
ऋषिकेश पाटील जे वाघोबा टायगर्स या टीमचे कट्टर समर्थक आणि त्यांनी मात्र प्रत्येक फलंदाजासाठी पारितोषिक लावलं. लगातार 3 षटकार ठोकले तर 2000 रुपयाचं कॅश प्राईज दिलं जाईल. आता घाम फुटला असेल VS ग्रुपला, कारण की पहिल्या ओव्हरमध्ये असं वाटलं होतं की मॅच जी आहे ना ती 95 ते 90% VS ग्रुपच्या हातामध्ये आहे. परंतु ओमकारने सांगितलंय जोपर्यंत माझी विकेट आणि मी खेळतोय ना तोपर्यंत हार मानणार नाहीये मी. यावेळचा फटका एक्स्ट्रा कव्हरला लाजवाब शॉट. काय फटका पाहायला मिळतोय ओमकार मापरोलकरच्या बॅटमधनं. या खेळाडूकडे टॅलेंट आहे, या खेळाडूकडे क्लास आहे आणि तो क्लास मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना टीमची धावसंख्या 28 धावा फलकावरती. वॉट अ शॉट यार, षटकार आलाय. काय बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करतोय फलंदाज ओमकार मापरोळकर आपल्याला पाहायला मिळतोय. 7 बॉल फेस केले, 23 धावा फलकावरती ओमकारच्या पाहायला मिळतात. वैयक्तिक 23 धावा आणि संघाच्या 28. समीकरण 18 बॉल आणि 18 बॉल मध्ये 37 रनची गरज आहे. मॅच होती कुठे, मॅच येऊन ठेपली कुठे. 18 बॉल आणि 37 ची गरज आहे. काय नजाकत होती यार फटक्यामध्ये. वाव, व्हॉट अ शॉट. cricklive.in हे फटके आम्ही खऱ्या अर्थाने सचिनजी मुंडे यांनाही खऱ्या अर्थाने आमचा आवाज जर त्यांच्यापर्यंत पोहोचत असेल तर हे असे फटके जे आहेत ना तुम्ही तुमच्या इंस्टाग्राम पेजवरती अपलोड करा, कारण की डोळ्याची पाडणं फेडणारे हे फटके होते. ओमकार मापरोळकर जरी नोव्हेंबर टेनिस क्रिकेटमध्ये शिरोणे टीममधून खेळत नसला तरी जर घराची जबाबदारी जर या खेळाडूवरती नसती ना तर हा शिरोणे गावाचा अव्वल दर्जाचा ऑलराऊंडर असता, यात काही शंका नाही आहे. कारण की ओमकारला आम्ही लहानपणापासून ओळखतोय आणि तेव्हापासूनच ओमकार खूप चांगली बॅटिंग अशाच पद्धतीने तो बॅटिंग करतोय. आता 18 मध्ये 37. किरण यांच्यामध्येही ती क्षमता आहे का मोठे फटके ते खेळू शकतात. 30+ एक आक्रमक फलंदाज आहेत. 18 मध्ये बनवायचे 37. वाघोबा टायगर्स या मॅच मध्ये पुनरागमन करत असताना ज्याने मात्र अभिराज्य गाजवले या स्पर्धेवरती. वाघोबा टायगर्सकडे जेवढ्या शिरोणे प्रीमियर लीगच्या ट्रॉफ्या आहेत ना तेवढ्या कोणत्याच टीमकडे नाही आहेत. सर्वात जास्त SPL जिंकणारी टीम ती म्हणजे वाघोबा टायगर्स. यशस्वी टीम आहे या स्पर्धेची वाघोबा टायगर्स. आणि डॉक्टर राजेजी पाटील यांचा संघ हार मानणारा संघ नाही आहे. ते दाखवून देत आहेत की शिरोणे प्रीमियर लीग वरती आम्ही का अभिराज्य गाजवलं. 2 वेळा त्यांनी चॅम्पियनशिप पटकवलेली आहे आणि तिसऱ्यांदाही लक्ष आहे. किरणला साथ द्यावी लागेल. ओमकार मापरोळकर यांच्या बॅटमध्ये रन्स जरूर येत आहेत, परंतु किरण यांच्याही बॅटमध्ये रन्स येणं भरपूर महत्त्वाचं. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज कल्पेश पाहायला मिळतो, आणखीन एक टॅलेंटेड खेळाडू या शिरोणे नगरीमधला. राईट आर्म राऊंड द विकेटने पहिला बॉल कल्पेशचा. पहिलाच बॉल ऑन साइडला भिरकावून दिलाय. पंचांचा इशारा काय येईल हे देखील पाहावं लागणार आहे. पंच काय डिसिजन देतील. डिक्लेअर रिजन मध्ये फक्त एक सिंगल. 29 धावा फलकावरती लागल्यात. यावलचा फटका चांगला पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. नोमॅन्स लँड मध्ये बॉल पडेल. 1 रन कंप्लीट झाली आणि बघता बघता दुहेरीमध्ये देखील कन्वर्ट केलेली आहे. धावा येत आहेत आता वाघोबा टायगर्स या टीमसाठी. 2 धावा इथून कंप्लीट केल्या जातील. टीमची धावसंख्या 2 धावेबरोबर पुढे जात असताना 31 या आकड्यावरती 31 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. कल्पेश इथून चांगली गोलंदाजी करावी लागणार आहे, कारण की धावा मागच्या ओव्हरमध्ये भरपूर खर्च केला सागर सिंग तारेने. ओमकार मापरोळकर नॉन स्ट्राईक वरती आहे. ही सुवर्ण संधी असेल कल्पेश यांच्यासाठी. यावेळचा फटका मात्र फसला गेला. 1 रन त्या ठिकाणी कंप्लीट करतील आणि 1 रन नंतर टीमची धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला जरूर मिळेल. टीमची धावसंख्या धावफलकावरती 32 धावा 32. 32 धावा धावफलकावरती लागल्यात. 1 सिंगल रन आहे. टीमची धावसंख्या 32 आहेत. समीकरण आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येऊ. आमची क्रिक लाईव्ह 15 बॉल शिल्लक असेल आणि 15 बॉलमध्ये पाहूयात आता किती धावसंख्येची गरज आहे.
यावेळचा बॉल बराचसा बाहेर बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. सिंगल. त्याच्यानंतर हा आलेला वाईट प्रेशर आहे कल्पेश यांच्यावरती. अरे की ओमकारने चांगली बॅटिंग केली आहे. 7 बॉलमध्ये तो 23 धावसंख्येवरती खेळतो म्हणजे मैदानाच्या आतमध्ये तो संपूर्णपणे सेट झालेला आहे. टीमची धावसंख्या 33 धावा. 3 बॉलचा खेळ आतापर्यंत झाला. चला यावेळचा फटका मात्र चांगला पाहायला मिळतोय. त्या ठिकाणी हे क्षेत्ररक्षण ही चांगलं होतं. एक सिंगल रन. आता समीकरण. येणारे बॉल आहेत 14 मध्ये बनवायच्या 31 धावा. मॅच ऑन झालेली आहे. 14 बॉल 31 ची गरज आहे वाघोबा टायगर्सच्या टीमला. किरण यांच्या बॅटमध्ये रन्स येणं भरपूर महत्वाचं आम्ही वारंवार सांगतोय, कारण की ओमकार मापळकर धाबा त्याच्या बॅटमध्ये जरूर येतात, परंतु किरण यांच्या बॅटमध्ये जर एखादा षटकार आला तर ओमकारवरचं प्रेशर थोडंसं हलकं होईल. ओमकारलाही संतुष्ट व्हावं लागेल. संतुष्ट होऊन बॅटिंग तोही करेल, कारण की समोरचा फलंदाज ज्यावेळेस त्याला साथ देतो. चला यावेळचा फटका. चेंडू हवेमध्ये आहे आणि यावेळेस कनेक्शन कसं आहे अगदी व्यवस्थितरित्याने. ज्या फटक्याचा आम्ही उल्लेख करत होतो, ज्या खेळीचा आम्ही उल्लेख करत होतो, ओमकार यांच्यावरचा प्रेशर जो आहे तो थोडासा हलका होईल जर किरण यांच्या बॅटमधनं मोठे फटके आले तर. आणि मोठा फटका आलाय. आता हे दोन्ही फलंदाज मात्र मन मोकळं होऊन या मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतील. मॅच होती कुठे आणि आली आहे कुठे. सागर सिंग तारेच्या ओव्हरने ही मॅच पूर्णपणे वाघोबा टायगर्स या टीमकडे झुकवून दिलेली आहे. आता 13 मध्ये बनवायचे आहेत 25. 13 बॉल 25 ची गरज आहे. 40 धावा धावफलकावरती लागल्यात. घाम फोडला VS ग्रुपला. यावेळचा बॉल पुन्हा एकदा ऑन साइडला खेळलेत, परंतु या बॉलवरती फक्त मिळेल सिंगल. टीमची धावसंख्या 41. आता समीकरण. येणारे बॉल आहेत 12 मध्ये बनवायचे आहेत 24 धावा. 12 बॉल 24 ची गरज आहे. 12 बॉल 24 धावसंख्येची गरज आहे. क्रिकेट आणि या क्रिकेटच्या खेळामध्ये कोणता संघ कधी जिंकेल हे नाही सांगू शकत. जे खेळाडू म्हणत होते, जे प्रेक्षक म्हणत होते ना की सूर्या आणि त्याचबरोबर चला तर आमच्यापर्यंत माहिती येते SPL आणि या SPL ची खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. शिरोणे प्रीमियर लीगची सुरुवात झाली 2016 मध्ये आणि त्या 2016 मध्ये शिवकृपा मित्र मंडळ यांच्या माध्यमातून पहिली SPL ची संकल्पना आपल्याला पाहायला मिळाली आणि त्यांचे अध्यक्ष होते जयवंतजी भोईर साहेब. आणि खऱ्या अर्थाने त्यांनी सुरुवात केली या शिरोणे प्रीमियर लीगला. ही संकल्पना त्यांनी आणली. त्यावेळेस हे मैदान नव्हतं, त्यावेळेस मिलिटरीचं मैदान आणि त्या मिलिटरीच्या मैदानावरती खूप चांगली संकल्पना आपल्याला पाहायला मिळाली शिरोणे गावाच्या माध्यमातून. आणि आपण पाहू शकाल त्यावेळेसचं आयोजन म्हणजे खूप दर्जेदार होतं आणि शिरोणे प्रतिष्ठान या टीमने ती फायनल जिंकलेली होती. आणि त्याचबरोबर अमर वारंगे हे प्लेयर ऑफ द टुर्नामेंट होते पहिल्या पर्वामध्ये. आणि सूर्या जो होता तो उत्कृष्ट फलंदाज होता. हे खेळाडू भरपूर टॅलेंटेड होते आणि नवी मुंबई टेनिस क्रिकेटवरती अमर वारंगेने त्यावेळेस अभिराज्य गाजवलं होतं. त्यावेळेस नवी मुंबई टेनिस क्रिकेटमधला एक परफेक्ट ऑलराऊंडर म्हणून त्याची ओळख होती आणि ती आजही आहे. यावेळचा बॉल समोरच्या दिशेला. स्टँड अँड डिलिव्हर. काय फटका खेचलाय. ओमकारच्या बॅटमधनं आलाय हा षटकार आणि आता समीकरण येऊन ठेपलाय. येणारे बॉल आहेत 11 आणि 11 मध्ये बनवायचे आहेत 18. येस नक्कीच. आणि पहिल्या पर्वाचा आम्ही खऱ्या अर्थाने उल्लेख केला. पहिलं पर्व जयवंतजी भोईर यांनी ही संकल्पना आणली या शिरोणे प्रीमियर लीगची आणि त्यामध्ये योगेश पेनकर हे प्रमुख अतिथी होते या त्या स्पर्धेमध्ये. माझी मुंबई ISPL मध्ये जी स्पर्धा तुम्ही पहिल्या पर्वामध्ये त्यांचे कर्णधार होते आणि या पर्वामध्ये ते चॅम्पियन झाले. खूप चांगली संकल्पना आहे शिरोणे प्रीमियर लीग. शिरोणे प्रीमियर लीगने खऱ्या अर्थाने भरपूर चांगले खेळाडू दिलेले आहेत.
मग त्यांचे ते खेळाडू असतील प्रथम सुतार, मग प्रणित जोशी, रोहित पाटील, सागर सिंग तारे हे असे खेळाडू या शिरोणे प्रीमियर लीगने दिलेले आहेत. जितेश पाटील, शिरोणे प्रीमियर लीगला असे खेळाडू लाभलेले आहेत आणि ही संकल्पना सुरू झाल्यानंतर मात्र ही संकल्पना चालूच ठेवलेली आहे. 6व्या पर्वामध्ये आपण बघता बघता आलेलो आहे. पहिलं पर्व झालं होतं 2016 साली. शिवकृपा मित्रमंडळ यांच्या माध्यमातून ती आयोजित केली गेली होती आणि त्या स्पर्धेचे अध्यक्ष जेवणजी भुईर. आणि आता मात्र ही संकल्पना आपण पाहतोय 6व्या पर्वामध्ये आलेली आहे. मॅचमध्ये समीकरण जर पहिले येणारे बॉल आहेत 10 आणि 10 मध्ये बनवायचे आहेत 15 धावा. 10 बॉल 15ची गरज आहे. 10 मध्ये 30 आतापर्यंत ओमकारच्या बॅटमधनं आलाय. 10 बॉल आणि 15 धावसंख्येची गरज या मॅचमध्ये. राईट आर्म ओव्हर द विकेटने अविनाश गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतोय. 2 बॉलमध्ये 8 धावा त्यांनी खर्च केल्यात. यावेळचा बॉल पुन्हा एकदा समोरच्या दिशेला. तुम्ही स्लॉट मध्ये या खेळाडूला बॉल नाही टाकू शकत. दीपेश पाटील यांचा जल्लोष आम्हाला पाहायला मिळतोय आणि दीपेश पाटील भरपूर खुश दिसतात. वाघोबा टायगर्स या टीमने भरपूर या स्पर्धेमध्ये अभिराज्य गाजवलाय. SPL वरती अभिराज्य गाजवणारा संघ वाघोबा टायगर्स आणि VS ग्रुपला मात्र दिवसा चांदण्या दाखवण्याचं काम या ओमकार माप्रोळकरनी केलेलं आहे. जे खेळाडू म्हणत होते, जे प्रेक्षक म्हणत होते, ज्यावेळी शुभम आऊट झाला आणि सूर्य आऊट झाला त्यावेळेस आम्ही ऐकलं होतं. प्रत्येक म्हणजे जे काही खेळाडू आहेत, जे काही प्रेक्षक आहेत त्यांच्या मुखातून आम्ही ऐकलं की आता यांची मॅच संपलेली आहे. आता VS ग्रुप संघ हा सामना जिंकलेला आहे. पण त्यांना काय माहिती होतं, खऱ्या अर्थाने त्यांनी अभ्यास केला शुभम आणि सूर्याचा आणि पेपरला ओमकार माप्रोळकर आला त्यांना. आणि स्वतः शिक्षक देखील आहे ओमकार. खूप चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये. ओमकार वेल प्लेड या. 11 मध्ये 36 धावसंख्येवरती खेळतोय. मॅच अगदी खुली गेलेली आहे वाघोबा टायगर्स या टीमसाठी. आता गोलंदाज दबावामध्ये निश्चित प्रमाणे असणार आहे. आणखीन एक वाईट बॉल टाकला गेलाय. VS ग्रुप हा संघ थोडासा मात्र चिंतेमध्ये जरूर पाहायला मिळेल. त्यांचे जे 12th मॅन आहेत त्यांनाही असं वाटलं होतं की आता जिंकलो मॅच. ज्यावेळेस 2 विकेट गेले ना पहिल्याच ओव्हरमध्ये रोहित पाटीलने काम तमाम केलं होतं. त्यांचं कंबर मोडलेली होती. ओमकार माप्रोळकर हा खेळाडू येतो मधीतच आणि वादळी खेळी करून जातोय. डीप एक्स्ट्रा कव्हरला जे षटकार लगवले, लॉंग ऑन लॉंग ऑफ तुम्ही पाहिलं असेल. जास्त प्रमाणामध्ये ऑन साईडला फटके नाहीयेत, म्हणजे आडव्या बॅटने फटके त्याच्या बॅटमध्ये आलेले नाहीयेत. 8 बॉल आणि 7 रनची गरज या मॅच मध्ये. 8 चेंडू आणि 7 या धावसंख्येची गरज आहे. कोणता खेळाडू कोणत्याही क्षणी येऊ शकतो आणि मॅच जिंकू देऊ शकतो. शिरोणे प्रीमियर लीग मध्ये एक मोठा उलटफेर पाहायला मिळाला आपल्याला. पहिल्या ओव्हरमध्ये असं वाटलंच नव्हतं की वाघोबा टायगर्स या धावा चेस करतील. सरप्राईज केले सर्वांनाच या ओमकार माप्रोळकरने. सराव जास्त प्रमाणामध्ये नाहीये ओमकारचा. चला किरण यांच्यासाठी हा बॉल होता. चेंडू हवेमध्ये आहे. झेल पकडला जाईल का? आणि इथे मात्र झेल ड्रॉप झाला. VS ग्रुप पूर्णपणे मैदानाच्या आतमध्ये चाचपडलाय. त्यांच्याकडनं झेल ड्रॉप होत आहेत. त्यांच्याकडनं रन्स समोरच्या टीमला जास्त प्रमाणामध्ये बहाल केले जात आहेत. आता समीकरण अगदी सोपं झालंय. 6 मध्ये 5 बनवायचे आहेत. 7 मध्ये 5 बनवायचे आहेत. शेवटचा 1 बॉल शिल्लक आहे. 7 बॉल आणि 5 रनची गरज. चला विनिंग षटकार जो लगवेल त्याला 1000 रुपयाचे कॅश प्राइज ऋषिकेश पाटील यांच्याकडनं. चला ती ओमकारला संधी मिळेल का? स्ट्राईक आता रोटेट झालेली आहे. 1 रन इथे मात्र पळून काढलेली आहे. अशा रीतीने मात्र षटक क्रमांक 14 संपला. आता समीकरण 6 मध्ये 5 रनची गरज आहे. 6 चेंडू 4 ची गरज आहे. 4 ची गरज आहे. आला आवाज आला वाघोबा टायगर्स. 6 मध्ये 4 ची गरज आहे. आता थोडंसं शांतता घ्या. 6 मध्ये 4 हे 6 मध्ये 4 जे आहेत ना ते या असे जे आव्हान आहेत ना ते कठीण होत जातात. जोपर्यंत ओमकार आहे तोपर्यंत व्यवस्थितरित्याने चालू आहे. आता मैदानाच्या आतमध्ये ड्रिंक स्ट्राईक आपल्याला जरूर पाहायला मिळेल.
चला गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आपल्याला जरूर पाहायला मिळतील VS ग्रुप यांच्याकडनं. शेवटच्या ओव्हरमध्ये भूषण आलेले आहेत. भूषणला धावा थांबवायच्या आहेत. 6 मध्ये 4. VS ग्रुप यांच्या डगआउटमध्ये अगदी शांतता पाहायला मिळते. यावेळचा फटका लाजवाब पाहायला मिळतोय आणि हा विजयी फटका मात्र येत असताना वाघोबा टायगर्स मेगा फायनल मध्ये प्रवेश केलाय. ओमकारची बॅटिंग आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या झाल्याच पाहिजेत. काय बॅटिंग केली मैदानाच्या आतमध्ये. असं वाटलं होतं की वाघोबा टायगर्स या मॅच मध्ये पराभूत होईल, परंतु तिथून ओमकार मापरोळकर हा फलंदाज येतो आणि त्याच्या बॅटमधनं काय फटके पाहायला मिळाले. वेल प्लेड ओमकार. आणि हार्ड लक VS ग्रुप. तुम्हाला आणखीन एक संधी मिळेल यानंतर. शिरोणे 40+ टीम